श्रीराम अक्षत कलश यात्रा आज ठाण्यामध्ये संपन्न झाली। विश्व हिंदू परिषद आणि सर्वच आपले पदाधिकारी यामध्ये आयोजक होते। सर्व हिंदुत्ववादी संघटना या कलश यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि आजपासून अक्षत वाटपाचं जे कार्यक्रम आहे घराघरामध्ये या अक्षता वाटल्या जातील, घराघरापर्यंत लोक राम भक्त पोहोचतील आणि 22 जानेवारीला अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्याचं उद्घाटन होतंय। रामलल्लाचं दर्शनासाठी सगळेच आतुर झालेले आहेत आणि त्यामुळे या देशभरामध्ये एक वेगळी लाट निर्माण झालेली आहे। राम भक्त करोडो राम भक्त जे आहेत, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यांचंही स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि करोडो राम भक्तांचं स्वप्न आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं। त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। करोडो राम भक्त देखील त्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत आणि म्हणून आजचा सोहळा जो आहे अतिशय आनंदमय सोहळा, एक अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आपण संपन्न झालेला पाहिलेला आहे आणि 22 जानेवारीला सगळे लोक अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घ्यायला जातील आणि त्याची आज सुरुवात या ठिकाणी अक्षत कलश यात्रेच्या अनुषंगाने झालेली आहे। हे अक्षता जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये पोहोचतील अशा प्रकारचं नियोजन विश्व हिंदू परिषदेने केलेलं आहे आणि सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी आहेत। मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। सर, हिंदी कलश यात्रा में शामिल होते हैं, आप क्या कहना चाहोगे उस बारे में? आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पूरा किया है, वहाँ के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी ने बहुत ही बड़ा काम किया है और इसलिए करोड़ों राम भक्तों के दिल में एक जो श्रद्धा है, एक भक्ति है अयोध्या के बारे में, राम लल्ला के बारे में, आज उनको प्रत्यक्ष 22 जनवरी को दर्शन होगा। उनके मूल जगह पर ये भव्य दिव्य मंदिर बन रहा है। ये कुछ लोगों को सपना लग रहा था, कुछ लोग को लगता था ये नहीं होगा, लेकिन एक इच्छा शक्ति, प्रबल इच्छा शक्ति और राम भक्तों की एक ताकत, और इसीलिए अयोध्या में आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने ये सपना साकार किया है, ये पूरा किया है। इसलिए सभी लोगों को 22 जनवरी को वहाँ दर्शन करेंगे। ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा लाभ मिळाला पाहिजे, नातेवाईकांना लाभ मिळाला।